अद्भुत. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. रात्रीचे साधारण 11 वाजले होते. हेडलाईटचा प्रकाश तेवढा होता, पण बाकी सगळीकडे चिडीचूप शांतता. वाहनंसुद्धा तुरळकच जात होती, म्हणजे नाहीच्या बरोबरच. अलीकडे माळनाक्यावरून एवढ्या रात्री कुणीही प्रवास करतच नसत. गेल्या 8-10 महिन्यांपासून माळनाक्यावर अनेक अपघात किंवा घातपात झाले होते. तेव्हापासून 9-9:30 नंतर फार वाहनं इथे फिरकायची नाहीत. रात्री जायची वेळ आलीच तर लांबचा रस्ता घेऊन जातील, पण माळनाक्यावरून नाही. आणि एवढ्या सुनसान निर्जन हायवेवर इन्स्पेक्टर जयसिंग जाधव एकटेच थांबले होते. समोरून येणाऱ्या गाडीच्या प्रखर हेडलाईटने इन्स्पेक्टर जयसिंगांचे डोळे आपोआप मिटले गेले. तरीही रस्त्याच्या मधोमध येत आपले दोन्ही हात वर उचलत त्यांनी गाडीला थांबवलं. असंही पोलीस किंवा ट्रॅफिक पोलीस युनिफॉर्ममध्ये असले तर गाडी थांबवण्यावाचून पर्यायसुद्धा नसतो. काळ्या रंगाची ती हलकी फुलकी गाडी इन्स्पेक्टरांच्या अगदी समोर येऊन थांबली. ड्रायव्हरने खचकन ब्रेक दाबला होता म्हणून गाडी थोडी आदळली, फार नाही किंचित. इन्स्पेक्टर साहेबांनी हातानेच गाडी जरा बाजूला घ्या असा इशारा केला आणि आतमध्ये वाकून पाहिलं. एक तरुण दाम्पत्य होतं. नवरा साधारण 30-32चा असेल आणि त्याच्या बाजूला बसली होती ती त्याची बायको. ती अवघडून बसली होती, बहुतेक प्रेग्नंट असावी. काय झालं साहेब? लायसन्स वगैरे आहे आमच्याकडे, आमची गाडी का थांबवलीत? त्या माणसाने विचारलं. खरं तर मला तुमच्या मदतीची गरज आहे. इथे खाली गावात एका हुंडाबळीची केस झाली, त्या चौकशीसाठी आलो होतो. माझ्याबरोबर 2 हवालदारसुद्धा होते, पण त्यांना आणखीन चौकशीसाठी पोलिसांची गाडी घेऊन पुढच्या गावात पाठवलं होतं. 8-8:30पर्यंत ते येतील असं वाटलं होतं, पण नंतर त्यांचा फोन आला की त्या गावात काहीतरी पूल कोसळला आहे, त्यामुळे आजची रात्र त्यांना तिथेच काढावी लागेल. गावातल्या एकाची स्कूटर घेऊन मी निघालो होतो, पण ती वाटेतच बंद पडली आणि आता गावही बरंच मागे राहिलं आहे. तेव्हा इथून परत चालत जाणं शक्य नाही आणि या रस्त्यावरून फार वाहनंही दिसत नाहीत. तुम्ही मला थोडं पुढे सोडता का? हायवे संपला की जवळ पुढे एक पोलीस स्टेशन आहे, तिथपर्यंत सोडलं तर बरं होईल. इन्स्पेक्टर जाधव म्हणाले. पण साहेब, असं अचानक एका अनोळखी व्यक्तीला गाडीत घ्यायचं म्हणजे? चाचरत तो तरुण म्हणाला. ओ, आय अंडरस्टँड. हे पहा, मी कोणी चोर, डाकू किंवा खुनी नाही. उलट त्यांना पकडून देणारा पोलीस अधिकारी आहे. हे माझं आय कार्ड, तुम्ही खात्री करून घेऊ शकता. आय कार्ड पाहिल्यानंतर मात्र त्या तरुणाने इन्स्पेक्टर साहेबांना मागच्या बाजूला बसायची विनंती केली. इन्स्पेक्टर साहेबांनी आपली कॅब सरळ केली. थँक्यू सर, असं म्हणत दरवाजा उघडून ते मागच्या बाजूला जाऊन बसले. त्या तरुणाने गाडी सुरू केली. आपली कॅब बाजूला काढून शिवराजने मग अंग ताणून दिलं. आपले दोन्ही हात मानेभोवती ठेवले आणि हलकेच डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य होतं. त्याच्या प्लॅनचा पहिला टप्पा यशस्वी पार पडला होता. त्याला मिळालेली टीप अगदी बरोबर होती. मिस्टर अँड मिसेस वाघमारे MH08-1111 या गाडीतून याच रस्त्यावरून जाणार होते. लग्नासाठी म्हणून ते त्यांच्या गावी चालले होते. गाडीत भरपूर सारी कॅश, दागिने होते, जवळजवळ 80-90 लाखांचा ऐवज. काहीही झालं तरी शिवराजला ही सगळी कॅश आणि दागिने मिळवायचेच होते. याआधी 5-10 लाखाच्या चोऱ्या त्याने केल्या होत्या. त्यासाठी एकदा एक हाफ मर्डर पण केला होता, पण पोलिसांना तुरी देण्यात तो यशस्वी झाला होता. बस आजही त्याला तसंच करायचं होतं. पेट्रोल भरायच्या निमित्ताने किंवा वॉशरूमला जायच्या निमित्ताने मध्ये कुठेतरी संधी साधून त्याला मॅडमच्या हातात असलेली ती चॉकलेटी बॅग लंपास करायची होती. त्याआधी फक्त त्या बॅगेतच सगळा ऐवज आहे ना याची शहानिशा करायची होती. 4-5 मिनिटं झाली असतील तसा भामटा इन्स्पेक्टर जयसिंग जाधव त्या तरुणाला उद्देशून म्हणाला. ऐकता का, इथे थोडं जरा आत एक फूड मॉल आहे. फ्रेश होण्याकरता आपल्याला थांबता येईल तिथे. मग वाटल्यास त्यानंतर गाडी डायरेक्ट हायवे संपल्यानंतरच थांबवली तरी चालेल. तो तरुण काही बोलला नाही, पण त्याच्या बायकोने मात्र त्रासानेच इन्स्पेक्टरांकडे पाहिलं. आम्ही इथे बाहेर गाडी पार्क करतो, तुम्ही पटकन जाऊन फ्रेश होऊन या. तरुण घाईघाईने म्हणाला. का? तुम्हाला फ्रेश व्हायचं नाही का? मध्ये कुठेही हॉटेल किंवा टॉयलेट्स नाहीत म्हणून म्हणतोय. इन्स्पेक्टर म्हणाले. नाही, आम्हाला गरज नाही.
आपल्या मांडीवरची बॅग घट्ट आवळत त्या तरुणाची बायको म्हणाली, ओके, ॲज यू विश. बॅग सोडून हे कुठे जाणार नाहीत हे त्या फर्जी इन्स्पेक्टरला माहीत होतं. ज्या पद्धतीने तिने ती बॅग आवळली होती त्यावरून सगळा ऐवज बॅगेतच आहे हे मात्र निश्चित झालं होतं. शिवराज उर्फ इन्स्पेक्टर फ्रेश व्हायला तर काही गेला नाहीच, पण भिंतीच्या आडून त्या दोघांवर नजर ठेवून राहिला. पण ते दोघेही स्तब्ध बसले होते. आता फार वेळ काढायला नको, नाहीतर हे आपल्याला इथेच सोडून निघून जातील असा विचार करून मग शिवराज पटकन गाडीत येऊन बसला. सॉरी, माझ्यामुळे जरा त्रास झाला. निघू शकतो आपण आता. मी मघासपासून तुमच्याशी बोलतोय खरा, पण तुमचं नाव मी अद्याप विचारलेलं नाही, इन्स्पेक्टर साहेब म्हणाले. सर, मी राज वाघमारे आणि ही माझी मिसेस उर्मिला वाघमारे. छान, तुम्हाला भेटून आनंद झाला आणि तुमचे मनापासून आभार, कौतुकसुद्धा. ड्युटीवर असलेल्या पोलीस इन्स्पेक्टरला तुम्ही मदत केलीत. इन्स्पेक्टर असं म्हणताच तो तरुण थोडा हसला. बरं, मी थोडा वेळ पडलो तर तुमची काही हरकत नाही ना, इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं. नो नो, झोपू शकता. तरुणाचा होकार मिळाल्यावर शिवराजने आपले डोळे अर्धवट मिटले. पुढचा रस्ता अधिक सुनसान होता. जर याच पद्धतीने हा गाडी चालवत राहिला तर साधारण पाऊण 1 तासात पुढचं गाव लागेल. मग माणसांची वर्दळ वाढेल आणि त्यानंतर आपण काहीच करू शकणार नाही. तेव्हा जे काही करायचं आहे ते या अर्ध्या पाऊण तासातच. शिवराजने आपल्या कमरेला लावलेलं लेदर पाऊच तपासलं. त्यात क्लोरोफॉर्म आणि रुमाल होताच. त्या माणसाच्या तोंडावर क्लोरोफॉर्म ठेवलं की मग तो बेशुद्ध होईल. आणि ही बाई काय एका झापडाची पण नाही, अशीही ती पेंगुळलेली वाटते. 10-15 मिनिटात झोपूनही जाईल. मग आपलं काम सोपं होईल. ती गाडी घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. या दोघांना बाहेर काढून. शिवराजने विचार केल्याप्रमाणेच घडलं. मिसेस वाघमारेंनी हलकेच आपले डोळे बंद करून घेतले होते. ती झोपली आहे याची खात्री करून शिवराजने हलकेच आपल्या पाऊचमध्ये हात घातला. क्लोरोफॉर्मची बाटली चाचपडून ठेवली. रुमाल तर हातात होताच. फोल्डिंग सुरासुद्धा त्याने बाहेर काढून ठेवला. क्लोरोफॉर्मचे काही थेंब त्याने रुमालावर ओतले. तो रुमाल पुढे करून राजच्या तोंडावर धरणार तेवढ्यात समोरून एक विचित्र आकृती गेल्याचा त्याला भास झाला. ड्रायव्हिंग करता करता राजचा कंट्रोल गेला. स्टिअरिंग थोडं हललं. गाडीचा कंट्रोल थोडासा सुटलाच. ती पांढरी विचित्र आकृती पाहून शिवराजसुद्धा घाबरला. त्याच्याही नकळत त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. त्या आवाजाने मात्र उर्मिला जागी झाली. प्रसंगावधान राखून मग शिवराजने हातातल्या सगळ्या वस्तू पटकन पाऊचमध्ये ढकलल्या. आपण घाबरलो आहोत हे दाखवणं मूर्खपणाचं ठरलं असतं. म्हणून शिवराज म्हणाला, नॉट टू वरी, या रस्त्यावर अशा गोष्टी होतात. डोंट वरी. तुम्ही गाडी थांबवली नाही ते बरं केलं. खरं तर या रस्त्यावर अशा काही गोष्टी होतात हे शिवराजला पण माहीत होतं. पण पैशाचा मोह काही सुटत नव्हता. राज काही बोलला नाही. बहुतेक तो घाबरला असावा. पण त्याने बायकोच्या मांडीवर जरा थोपटलं. बहुतेक तिला रिलॅक्स केलं असावं. थोडं पुढे गेल्यानंतर गाडीतून खडखड असा आवाज येऊ लागला. गाडीचा स्पीड आपोआपच कमी झाला आणि अचानकच गाडी थांबली. आता मात्र शिवराज खरंच खूप घाबरला. काय झालं मिस्टर वाघमारे, त्याने विचारलं. काही कळत नाही आहे, पण बहुतेक गाडीत काहीतरी मेजर प्रॉब्लेम आलेला दिसतोय. मला वाटतं बाहेर उतरून आपण पाहायला हवं. काय झालं ते मी पाहतोच, पण गाडी ठीक झाली नाही तर तुम्ही जरा तुमच्या फोनवरून जवळच्या पोलीस स्टेशनला कळवाल का, म्हणजे कोणीतरी मदतीला येऊ शकेल. राज असं म्हणताच शिवराज घाबरला. त्याने उगीचच मोबाईल काढला. कळवायला काय हो, 1 मिनिटात कळवीन, पण इथे या रस्त्यावर रेंज तर मिळायला हवी. आतापर्यंत तिघेही खाली उतरले होते. त्यांच्या मागे पुढे एकही वाहन नव्हतं. इथे मदतीला कुणाला बोलवायचं. टॉर्च प्रकाशात जेवढं पाहता येईल तेवढं राजने पाहिलं, पण नेमका फॉल्ट काय आहे ते त्याला कळू शकलं नाही. राज, मला खूप अनइझी वाटतंय, चक्कर पण येते. उर्मिला असं म्हणताच त्याने पटकन पाण्याची बाटली काढून पाण्याचे शिंतोडे तिच्या चेहऱ्यावर उडवले. थोडं पाणी प्यायला दिलं. आता या परिस्थितीत काय करायचं हे शिवराजला मात्र कळत नव्हतं. या दोघांना सुरा दाखवून बॅग तर त्याने हातात घेतली असती, पण इथून पळून कसं जाणार. गाडी तर बंद होती. शिवाय मगाशी ती पांढरी आकृती पाहिल्यापासून तो सुद्धा घाबरला होता. भूतांच्या सोबतीपेक्षा ही माणसांची सोबत बरी असं त्याला वाटलं.
नवरा बायकोचा पाणी देण्याचा आणि घेण्याचा खेळ अजून चालूच होता. मदतीसाठी काही मिळतंय का म्हणून तो इथे तिथे पाहू लागला. इन्स्पेक्टर, माझ्या बायकोला त्रास होतोय. मला वाटतं इथे आपल्याला हॉल्ट करावा लागेल, राज म्हणाला. इथे? ही काय हॉल्ट करायची जागा आहे? शिवराज भडकून म्हणाला. मग नका करू तुम्ही जाऊ शकता चालत चालत. मी इथे थोडं खाली उतरून जवळपास कुणाची मदत मिळते का ते पाहणार आहे, रागाने राज म्हणाला. शिवराजला मग आपली चूक पटकन लक्षात आली. सॉरी राज, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. इथे जवळपास तर काही दिसत नाही. पलीकडच्या बाजूला पाहू. तिघांपैकी कोणीही एकटं जाऊन पाहणं धोकादायक होतं. मग उर्मिलाला कसा बसा हात देत ते उतरणीवरनं खाली उतरू लागले. थोडं जवळच एक बैठं घर दिसलं. शिवराजच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना चमकली. रात्र जर या घरात काढायला मिळाली तर सगळे झोपले आहेत हे पाहून ही बॅग घेऊन आपण पहाटे पहाटेच लंपास होऊ शकतो. पहाटे रिक्षा, सायकल, कुणाची तरी मदत मिळेलच. विचार करून त्याला आनंद झाला. मग मात्र मोठेपणा करायची त्याने संधी सोडली नाही. तुम्ही इथे थांबा, मी त्या घरात जाऊन आपल्याला काही मदत मिळते का ते पाहून येतो. तसं पोलिसांना कोणी नाही म्हणणार नाही, पण एकदा परवानगी घेतलेली बरी नाही का. भराभर पावलं उचलत शिवराज उर्फ इन्स्पेक्टर जाधव त्या बैठ्या घरापर्यंत पोचले. घर बैठं होतं, पण बाहेरून तरी बरंच ऐसपैस वाटत होतं. इन्स्पेक्टर साहेबांनी दरवाजाबाहेरची बेल मारली, पण कुणीही दरवाजा उघडला नाही. मग त्यांनी हातानेच जोराजोरात दरवाजा ठोठावला. कुणी आहे का घरात? हे पहा, आम्ही पोलीस आहोत. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, असं 2-3 वेळेस बोलल्यानंतर अचानक आतला लाईट लागला आणि आतून कुणाची तरी आकृती दिसली. कडीचा कर्र कर्र असा आवाज करत दरवाजा उघडला गेला. समोर एक 70-75चे आजोबा होते. दाढी वाढलेली, डोळे खारे आणि मोठे, तोंडात दात नाही आणि चेहऱ्यावर हसू देखील नाही. शिवराजला खरं तर त्यांची भीती वाटली. हे मनुष्य योनीतलेच आहेत ना, याची काही खात्री पटत नव्हती. तेवढ्यात मागून कुणाचा तरी आवाज आला, बहुतेक राजचा. इन्स्पेक्टर, येऊ का आम्ही? तेव्हा शिवराज भानावर आला. त्याने पटकन आजोबांना आपली ओळख सांगितली आणि म्हणाला, माझ्याबरोबर माझा एक मित्र आणि त्याची बायको आहे. आमची गाडी इथे मध्येच बंद पडली, त्यामुळे आजची रात्र इथे राहायला मिळेल का? हे माझं आय कार्ड. आजोबा हो नाही म्हणेपर्यंत मागून एका बाईचा घोगरा आवाज आला. काय हो, कोण आहे? एवढ्या रात्री कोण मरायला आलंय? काय ते बोला पटकन आणि दरवाजा लावून घ्या. महेंद्र उठेल आपला. आजोबांनी शिवराजला आत या अशी खूण केली. शिवराजने पण मग हातानेच राजला ये असं सांगितलं. तिथे बसायला खुर्ची वगैरे नव्हती. आजोबांनी जवळची भली मोठी सतरंजीच घातली. बसा. राज आणि उर्मिला पण आत आले. आजोबांनी उर्मिलाला संपूर्ण न्याहाळलं. अवघडून ती कशीबशी सतरंजीवर बसली. एवढा त्रास होत होता, पण हातातली ती चॉकलेटी बॅग काही तिने खाली ठेवली नाही. कसली गडबड चालली आहे, असं म्हणत केस पिंजारलेली 65-70 वर्षांची एक म्हातारी बाई बाहेर आली. तिच्या अंगावर कळकट फाटलेला मॅक्सी होता. केस खांद्यापर्यंत पण मोकळे सोडले होते, अगदी पांढरे झालेले. तिला बहुतेक एक डोळा नव्हता, कारण लावलेला तो नकली डोळा जास्त भयंकर दिसत होता. तिचे पुढचे 2 दात पडले होते. ही लोक कोण? त्या आजीबाईंनी विचारलं. आजोबा काही बोलणार त्याआधीच शिवराजने आपली ओळख करून दिली. मी इन्स्पेक्टर जयसिंग जाधव, हा माझा मित्र आणि या त्यांच्या मिसेस. आम्ही खाली वराडवाडीला चाललो होतो, पण मध्येच गाडी बंद पडली आणि आता एवढ्या रात्री दुसरं वाहनही इथे मिळणार नाही. शिवराज आपलं वाक्य बोलून पूर्ण करायच्या आधीच ती म्हातारी ओरडली. नाहीच मिळणार. एवढ्या रात्री इथे वाहन मिळणारच नाही. इथे रात्री वरच्या अंगाला त्या हायवेला वाहनं आणि माणसं कमी, भूतच जास्त फिरत असतात. म्हणून यांना म्हटलं होतं दरवाजा अपरात्री उघडू नका म्हणून. तुमच्यासारखी अशी माणसं येतात आणि आम्हाला त्रास देतात. बघा, माझा मुलगा महेंद्र पण उठला की नाही. उगी बाळा, रडू नकोस, उगी उगी. अहो, दूध गरम करायला ठेवा, मी त्याची बाटली भरते. म्हातारीचं ते चित्रविचित्र बोलणार ऐकून शिवराज, राज आणि उर्मिला
एकमेकांकडे पाहू लागले. या एवढ्या म्हाताऱ्या बाईचा मुलगा दूध पिता कसा असू शकेल? आणि तो कुठे रडला? त्याच्या रडण्याचा तर आपल्या कुणालाच आवाज आला नाही. याच विचाराने तिघे भयभीत झाले. ही माणसं नक्की ठीक आहेत ना? नाहीतर उगीच आगीतून निघून फोफाट्यात पडल्यासारखं होईल. शिवराज तर खूप घाबरला. कायद्याचा धाक माणसांना दाखवता येतो, पण भूतांचं काय करायचं? आता खरोखरच त्याला टॉयलेटला जायचं होतं, पण हिंमत होत नव्हती. तेवढ्यात आजोबाच म्हणाले, घाबरू नका, माझ्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आमचा मुलगा महेंद्र 2 वर्षांचा असतानाच गेला. तेव्हापासूनच ती असं वागते. खरं तर मी रात्रीचा कधीच दरवाजा उघडत नाही, पण तुम्ही इन्स्पेक्टर आहात असं म्हणालात म्हणून दया आली. बरं, तुम्हाला पाणी वगैरे हवं आहे का? आजोबांनी विचारलं. पण आजोबा, त्यांना एखाद्या सायकियाट्रिस्टकडे का नेलं नाही तुम्ही? घाईघाईने शिवराजने विचारलं. इथे मागे कॉमन टॉयलेट आहे, जायचं असेल तर जा आणि मग छोटा लाईट बंद करून घ्या, असं म्हणत आजोबा मोठा लाईट बंद करून सरळ आत निघून गेले. शिवराजने राजला विचारलं, तुम्ही येताय का? राज म्हणाला, नाही नाही, तुम्ही जाऊन या, आम्ही नंतर जाऊ. आता मात्र पंचाईत झाली होती. आपण घाबरलो आहे असं दाखवणंही शक्य नव्हतं आणि आपण किती शूर आहोत हे दाखवायला जमतही नव्हतं. जीव मुठीत घेऊन तो चटकन टॉयलेटला जाऊन आला. तोपर्यंत राज आणि उर्मिला त्या भल्या मोठ्या सतरंजीवर आडवे झाले होते. मग शिवराजही पलीकडच्या बाजूला आडवा झाला. भुकेने पोटात कावळे ओरडत होते, पण आता पोट दाबून धरल्याशिवाय काही पर्याय नव्हता. कधी एकदा पहाट होतेय आणि आपण इथून निसटतोय असं त्याला झालं होतं. साधारण 1:45 झाले. एकतर ही बाई प्रेग्नंट, त्यात तिने काही खाल्लेलंही नाही आणि ही वॉशरूमला सुद्धा गेली नाही. नुसती ती चॉकलेटी बॅग पकडून आहे. 0 बल्बच्या प्रकाशात शिवराज छताकडे पाहत राहिला. राज उर्मिला शांत झोपले होते. ती बॅग तिने उशाजवळच ठेवली होती. आणखीन 1-1.5 तासाने आपण उठूया आणि बॅग घेऊन इथून लंपास होऊया. खरं तर त्याला भूकसुद्धा लागली होती आणि झोपसुद्धा येत होती. पण आता फक्त 1-1.5 तासांचा प्रश्न होता. चुकून झोप लागली आणि त्याआधीच राज उर्मिला उठले तर गोष्टी अधिक कठीण होणार होत्या. मग या कुशीवरून त्या कुशीवर तो तळमळत राहिला. साधारण 3:30 वाजले. बाहेर अंधुक असलं तरी आता हलके हलके उजाडणार होतं. बस, हीच ती योग्य वेळ. आता उशीर करून चालणार नाही. शिवराजने कमरेला स्वतःचं लेदर पाऊच बांधून घेतलं. एक दीर्घ श्वास घेतला. थोडे हातपाय झाडले. बॅग घेताना राज किंवा शर्मिला कोणीही उठलं तरी आपण बधायचं नाही. त्या दोघांना धक्का मारून आपण पळून जायचं आणि त्या दरम्यान त्यांना जाग आलीच नाही तर प्रश्नच नाही. आधी कडी काढून ठेवूया का, म्हणजे पळायला बरं पडेल. तो हलकेच उठला. कडी काढताना कर्र कर्र असा आवाज झाला. त्या आवाजाने शर्मिलाची थोडी झोपमोड झाली, पण सुदैवाने ती जागी झाली नाही. पण तेवढ्यात आतून म्हातारी काहीतरी बडबडलीच. झोप महेंद्र, उठू नकोस, नाहीतर बुवा येऊन तुला पकडून घेऊन जाईल हां. ते ऐकून शिवराज सटपटला, पण नंतर सगळं शांत झालं. कडी काढण्यात तो यशस्वी झाला होता. आता फक्त ती बॅग उचलायची आणि तिथून पळून जायचं एवढंच काम राहिलं होतं. दबक्या पावलाने तो शर्मिलाच्या डोक्यापर्यंत आला आणि थोडा वाकला आणि त्याने त्या चॉकलेटी बॅगचं हँडल पकडलं. तेवढ्यात मागून कोणीतरी त्याच्या डोक्यावर जोरात काठीने मारलं. तो किंचाळला. माझ्या महेंद्रला उचलत होतास काय रे? म्हातारी वेड्यासारखं बडबडत होती. धावत म्हातारा माणूससुद्धा बाहेर आला. शिवराज वळून त्या म्हातारीला ढकलणार तेवढ्यातच लाईट गेली. शिवराजने बॅग तर हातात धरली, पण अचानक कोणीतरी त्याचा पाय पकडला. मग हळूहळू दुसरा पायसुद्धा जखडून ठेवला. भीतीने त्याच्या तोंडातून आता शब्दसुद्धा फुटेना. काळा कुट्ट अंधार झाला. त्या अंधारात फक्त उचकी येईल असा 3दा आवाज झाला आणि उचकीबरोबर 3 प्राण बाहेर पडले. कर्र कर्र असा आवाज करत दरवाजा आपोआप उघडला गेला. कुणीतरी फरफटून न्यावी अशी ती 3 प्रेतं बाहेर आणली गेली आणि गाडीच्या जवळ फेकून दिली. कोणतीही शहानिशा न करता घाईघाईने ही बातमी तुम्ही पेपरमध्ये छापूनसुद्धा टाकलीत. तुमच्या या बेजबाबदार वागण्याला आता काय म्हणायचं? वृत्तपत्र हा लोकशाहीचा 4था आधारस्तंभ असतो,
हे वाक्य तुम्ही तंतोतंत चुकीचं ठरवलेलं आहे. तुम्हा न्यूज रिपोर्टरना आणि मीडियावाल्यांना फक्त सणसणीखेच खबर पाहिजे असते. त्यात खरं काय, तथ्य काय, कशाचाही तपास तुम्ही करत नाहीत. हे सगळं करताना कुणाच्या विश्वासाला तडा जाईल, लोकांच्या श्रद्धाला ठेस पोहोचेल किंवा अंधश्रद्धा बळावतील या कोणत्याच गोष्टीचं तुम्हाला काही देणं घेणं नसतं. आता नुसतं सॉरी बोलून काय उपयोग? करायचा तो मूर्खपणा, आगाऊपणा, निष्काळजीपणा आणि उतावीळपणा तुम्ही केलेलाच आहे. आता जे काही परिणाम होतील ते निस्तरायला तयार राहा. रागारागाने इन्स्पेक्टर जयसिंगांनी फोन ठेवून दिला. काही महिन्यांपासून इन्स्पेक्टर जयसिंग खूप बेचैन होते. एका केसचा छडा लागता लागत नव्हता. मुळात ती एक केस नव्हतीच, ती एक शृंखला होती, पण त्याचा एकही धागा हातात येत नव्हता. इन्स्पेक्टर जयसिंगांनी एखादी गोष्ट हातात घेतली की त्याचा तुकडा पाडल्याशिवाय ते काही गप्प बसत नसत. पण यावेळेस जवळजवळ 8-10 महिने झाले होते. त्यांच्या हातात कोणताच धागादोरा सापडत नव्हता. हा प्रश्न फक्त त्यांच्या इब्रतीचा नव्हता, तर अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटचा होता आणि वैयक्तिकरित्या त्यांना होणाऱ्या त्रासाचा होता. जोपर्यंत खुनी मिळत नाही तोपर्यंत रिलॅक्स होऊन राहणं त्यांना जमतच नव्हतं. आणि आता इथे तर 8-10 महिने उलटून गेले होते. माळ नाक्यावरच्या हायवेवर पुन्हा एकदा अपघात घडला होता. आता तो घातपात होता, अपघात होता, खून होता, काही कळत नव्हतं. त्याची चौकशी करायला त्यांना तिथे जायचं होतं. पण त्याआधीच पेपरामधल्या बातमीने ते भयंकर संतापले होते. ती बातमी काही साधी नव्हती. माळ नाक्यावरच्या झालेल्या गाडीच्या अपघातात एकंदरीत 3 जणांचा मृत्यू झाला होता. पण गाडी विशेष ठोकलेली दिसत नव्हती. त्यामुळे 3 मृत्यू अपघाताने झालेला आहे की खून आहे याचा तपास अजून व्हायचा होता. अशा पद्धतीचा घातपात किंवा खून होण्याची ही 6वी केस होती. याआधीच तिथे अशीच गाडी उलटली होती आणि लोकांचा जीव गेला होता. गाडी उलटली म्हणून रक्तबंबाळ झाल्याच्या किंवा मेंदूला मार लागून दुखापत झाल्याच्या कोणत्याही खाणाखुणा नव्हत्या. उलट हार्ट फेलने त्यांचा मृत्यू झाला होता. अगदी चमत्कारिक पद्धतीने. पण पद्धत तीच होती. CCTVवरचं फुटेज मिळालं नव्हतं आणि कोणत्या तरी चोरलेल्या गाडीजवळच घातपात झाला होता. गाडीची पोझिशन तशीच, मृत व्यक्ती गाडीच्या बाहेर पडलेल्या अंगावर रक्ताचे किंवा जखमांचे कोणतेही व्रण नाहीत आणि जागाही तीच. हे सगळं अद्भुत होतं. पण या केसमध्ये आणखीन एक विचित्र घटना घडली होती. ती अशी की जो कोणी मृत व्यक्ती सापडला होता त्याच्या अंगावर पोलिसांचे कपडे आणि इन्स्पेक्टर जयसिंग जाधव यांचं फेक आयडेंटिटी कार्ड सापडलं होतं आणि म्हणूनच मीडियाचा गोंधळ झाला होता. कसलाही तपास आणि शहानिशा न करता उतावळेपणाने त्या एका वृत्तपत्रात इन्स्पेक्टर जयसिंग जाधव यांचा दुर्दैवी अपघात अशी बातमी छापून आली होती. शिवाय माळ नाक्यावरची ती जागा भूताखेताने पछाडलेली, हॉन्टेड असावी अशी सणसणीखेच बातमीसुद्धा छापली गेली होती. इन्स्पेक्टर जयसिंग जाधव शरीराने जेवढे कणखर होते तेवढेच मनाने. नाहीतर स्वतःच्या मृत्यूची बातमी इतक्या सहजपणे त्यांना पेलवता आली नसती. मृत्यूच्या बातमीने नाही तर त्यामागच्या सस्पेन्सने ते जास्त अस्वस्थ झाले होते. त्यांच्या नावाचा वापर कोणत्या गुन्हेगाराने केला असेल आणि का केला असेल हे शोधणं आता जरुरी होतं. क्षणभर शांत राहून मग ड्युटीला निघूया या विचाराने जयसिंग जाधवांनी डोळे बंद करून घेतले. मन शांत केलं. ड्युटीला जायला म्हणून ते उठणार तेवढ्यात त्यांचं लक्ष समोरच्या खुर्चीवर बसलेल्या आपल्या वडिलांकडे गेलं. पेपरमधली बातमी वाचून मन सुन्न झालं ना? आबासाहेबांनी विचारलं. नाही आबा, मृत्यूची बातमी वाचून घाबरून जाईल एवढं कमकुवत मन आमचं नाही. पण माझ्या नावाचा गैरवापर कोण करतंय आणि माझ्या नावाचा फायदा घेऊन कुणाचा बळी घेतला जातोय, कुणास भरीस पाडलं जातंय या विचाराने अस्वस्थ व्हायला झालंय. शिवाय या अशाच पद्धतीने अगदी त्याच मोक्याच्या जागेवर याआधी 6 केसेस घडून गेल्या आहेत. आणि यावेळेस माझ्या नावाचा वापर केला गेला म्हणून जास्त भयंकर घडलंय सगळं. सगळे पुरावे तपासले. इंटेलिजन्स ब्युरो, पोलीस डिपार्टमेंट, इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, अगदी फॉरेन्सिक डिपार्टमेंट या अगोदर या सगळ्यांनी जंग पछाडलंय.
पण या सगळ्या शृंखलेमधल्या केसेसचं हवे तसे धागेदोरे हाती लागले नाहीत. मानवी मेंदूला जे जे सुचेल त्या सगळ्या शक्यतांची तपासणी करून झाली, पण गुन्हेगार इतका सराईत असेल यावर विश्वास बसत नाही. असं वाटतंय मानवी मेंदूच्या पलीकडे काहीतरी अद्भुत घडतंय. इन्स्पेक्टर जयसिंग बोलत राहिले. मग ही शक्यता का पडताळून पाहत नाहीत? आबासाहेबांनी असं विचारताच इन्स्पेक्टर चमकले. म्हणजे आबासाहेब म्हणायचं काय तुम्हाला? हे पहा जयसिंग, मानवी मनाच्या पलीकडे सुद्धा एक जग असतं. आणि आत्ताच तर तुम्ही म्हणालात भूत किंवा अद्भुत. आबासाहेबांनी एक छोटीशी हिंट दिली. आबासाहेब, पण या अंधश्रद्धा नाहीत का? आपल्या कर्तव्यापासून पळवाट नाही का? इन्स्पेक्टर जयसिंगांनी तार्किक प्रश्न विचारला. श्रद्धा कुठे संपते आणि अंधश्रद्धा कुठे सुरू होते याची काही गाईडलाईन आहे तुमच्याजवळ? आणि कर्तव्य सोडून हे सगळं करायला सांगत नाहीच आहे मी. कर्तव्य करता करता ही आणखीन एक वाट पकडून पहा असं सुचवतोय. विज्ञान सिद्ध करू शकलं नाही म्हणून अशा काही चांगल्या वाईट एनर्जी या विश्वात असूच शकत नाही असं नाही ना. आपल्या शास्त्रात मृत व्यक्तींची शांती, 13वे वर्षश्राद्ध ही अशी कार्य फक्त टाईमपास म्हणून सांगितली असतील असं का वाटतं तुम्हाला? त्याच्या मागचं सबळ वैज्ञानिक कारण अजून सापडलेलं नाही, म्हणून त्या गोष्टी अंधश्रद्धेच्या खात्यात टाकून द्यायच्या हे आम्हाला तरी पटत नाही. आबासाहेब तर्काला आणि मुद्द्याला धरून बोलत होते. मग आम्ही काय करावं असं वाटतं तुम्हाला? इन्स्पेक्टर जयसिंगांनी विचारलं. तुम्ही तुमच्या परीने तपास चालू ठेवा, पण त्या तपासाबरोबर मागे जोशी गुरुजींनी सांगितलेला उपायसुद्धा करा. त्या जागेची शांती होणं आवश्यक आहे. होम, शांती, पारायण आणि मंत्रपठण. मंत्रात शक्ती असते. स्थूल जगात आपल्याला ती जाणवत नसली तरी सूक्ष्म जगात ती तिचं कार्य करत राहते. म्हणून म्हणतात ना, जिथे तंत्र काम करत नाही तिथे मंत्र वापरावेत. तुमचा तपास पूर्ण झाला की मग स्वतःच जोशी गुरुजींशी बोलून घ्या आणि ते म्हणतील तसं सगळं करून घ्या. वाटल्यास हा खर्च आमच्यावर राहिला. आबासाहेब म्हणाले. पण आबासाहेब, एक गोष्ट कळत नाही आहे. जर तिथे अतृप्त आत्मा असेलच तर तो निरपराध बळी का घेतोय? इन्स्पेक्टरांनी विचारलं. तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. आत्मा अतृप्त आहे. आता त्याची तृप्ती किती लोकांचा बळी घेऊन होणार आहे हे आपण कसं सांगायचं? एवढं बोलून आबासाहेब निघून गेले. आबासाहेबांचं म्हणणं जयसिंगांना विशेष पटलं नाही. पण आता यावेळेस या तपासात सुद्धा जर यश आलं नाही तर आबासाहेब म्हणतात तसं एकदा करून पाहायला काय हरकत आहे असा विचारसुद्धा त्यांच्या मनात आल्यावाचून राहिला नाही. हा अतृप्त आत्मा अजून किती लोकांचा बळी घेणार आहे कुणास ठाऊक. हे सगळं खरं असेल तर ही काळी सावली आपल्या घरापर्यंत पोचायला नको. निदान म्हणून तरी आबा म्हणतात तसे धार्मिक उपचार करून पाहायला हवेत. शेवटी काय, घाबरलेल्या आणि हताश मनाला मंत्रतंत्रांचे उपचारच आसरा देत असतात. गाडी घेऊन इन्स्पेक्टर सरळ माळ नाक्यावरच्या त्या मोक्याच्या ठिकाणी पोहोचले. तिथे आधीच सब इन्स्पेक्टर आणि हवालदार येऊन पोहोचले होते. साहेब, गाडी थोडीशी सादळलेली दिसते, पण त्याने अपघात व्हायला नको होता. ज्या पद्धतीने गाडीच्या जवळ ही प्रेतं दिसतायत त्यावरून अपघातापेक्षा घातपातच जास्त वाटतोय. इन्स्पेक्टर जयसिंग जाधव त्या प्रेतांकडे पाहत राहिले. त्या प्रेतांचे डोळे अजूनही वरच्या बाजूला लटकल्यासारखे वाटत होते. चेहऱ्यावर भीती दिसत होती. सब इन्स्पेक्टर पुढे बोलू लागले. साहेब, ही जी कार आहे ना आणि त्यात जे लायसन्स सापडलंय ना ते मिस्टर वाघमारे यांचं आहे. पण लायसन्सवरचा फोटो आणि इथे असलेलं प्रेत यात साम्य काहीच नाही. शिवाय बुद्रुकवाडीच्या पोलीस ठाण्यात हीच गाडी चोरीला गेलेल्याची कंप्लेंटसुद्धा आहे. म्हणजे असं झालं असावं साहेब, मिस्टर वाघमारे बुद्रुकवाडीवरून गाडी घेऊन निघाले. मध्ये फ्रेश होण्यासाठी ते एका हॉटेलमध्ये थांबले. तिथून त्यांच्या गाडीची चावी कोणीतरी चोरली आणि गाडी पळवली. मला वाटतं साहेब, हा जो तरुण दिसतोय ना त्याने ती गाडी पळवली असणार. तरुणाच्या प्रेताकडे बोट दाखवत भोसले म्हणाले. हायवेवरून गाडी ड्राईव्ह करत तो या घरापाशी आलेला असणार आणि हे घर ज्या वृद्ध जोडप्याचं आहे त्यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला असणार. त्या झटापटीत त्या म्हाताऱ्यांना मारलेलं असणार. पण भोसले, मग तो तरुण कसा मेला? त्याला कोणी मारलं
हे प्रश्न तर राहतातच ना. शिवाय हा तरुण आहे तरी कोण? पोलीस रेकॉर्डमध्ये त्याच्या नावावर काही गुन्हे असतीलच ना. चांगला पटाईत दिसतोय, इन्स्पेक्टर जयसिंग जाधवांनी विचारलं. हो सर, चांगलाच पटाईत होता. म्हणून तर तुमच्या नावाचं खोटं आयडेंटिटी कार्ड त्याने बनवून घेतलं होतं. इन्स्पेक्टर बनून सगळ्यांना शेंडी लावायला पाहत होता. आपल्या रेकॉर्डमध्ये याचं खरं नाव शिवराज असं आहे, भोसले म्हणाले. काय? तो तरुण हा आहे तर? इन्स्पेक्टर जाधवांनी त्या तरुणाच्या प्रेताकडे अधिक निरखून पाहिलं. सर, मला काय वाटतं, हे तिघं एकमेकांबरोबर झटापट करत असतानाच मेले असावेत. मॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. भोसल्यांचं बोलणं जयसिंगला नाही. भोसले, मला सांगा, ते बैठं घर या वृद्ध जोडप्याचंच आहे ना? त्याची झडती घेतली आहे का? इन्स्पेक्टर जाधवांनी असं विचारल्यावर भोसलेंनी झडती चालू आहे असं सांगितलं. इन्स्पेक्टर भोसले जसं सांगताहेत तशा गोष्टी वरकरणी पटल्यासारख्या वाटत असल्या तरी आतून इन्स्पेक्टर जाधव फार कन्व्हिन्स वाटले नव्हते. जोपर्यंत या सगळ्या घातपातांचं नक्की कारण कळत नव्हतं तोपर्यंत इन्स्पेक्टर जाधव टेन्शनमध्येच होते. त्यांना आबासाहेबांचं बोलणं आठवत होतं. भूत किंवा अद्भुत काहीही असू शकतं. इन्स्पेक्टर जयसिंग जाधव त्या बैठ्या घरापाशी पोहोचले. घराची झडती आणि तपासणी करून हवालदार बाहेर पडतच होते. काही विशेष सापडलं नाही साहेब, हवालदारांनी सांगितलं. दरवाजा बाहेरून बंद करणार तेवढ्यात इन्स्पेक्टर जाधव म्हणाले. हवालदार, तुम्ही व्हा पुढे. मी एकदा माझ्या नजरेखालून सगळं घर पाहून घेतो. इन्स्पेक्टर जाधवांनी एक एक कोपरा न्याहाळला. त्यांना काहीच सापडलं नाही. शेवटी ते बाहेर पडले. दरवाजा बाहेरून लावून घेणार तेवढ्यात त्यांना कोपऱ्यात एक चॉकलेटी रंगाची बॅग दिसली. मग ते पुन्हा आत आले. ती बॅग उघडून पाहिली. त्यात लहान बाळाचे कपडे होते, दुपटी, टोपडी वगैरे. पण या म्हाताऱ्या माणसांकडे ही बॅग कशाला, असा विचार करत ते पुन्हा बाहेर पडले. दरवाजा बाहेरून लावून घेणार तेवढ्यातच कुणीतरी पुन्हा आपल्याला आत खेचतंय असं त्यांना वाटलं आणि जाधव जागच्या जागी स्तब्ध झाले. घाबरले. त्यांना बोलायचं होतं, कुणाची तरी मदत मागायची होती, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. कुठल्या तरी भयानक शक्तीने त्यांना पुन्हा आत ओढून घेतलं आणि समोरचं ते दृश्य पाहून इन्स्पेक्टर जाधव जागच्या जागी खिळल्यासारखे झाले. दोन पुसटशा आकृत्या, एक प्रेग्नंट स्त्री आणि एक पुरुष. इन्स्पेक्टर, तुमच्या कर्तव्यात चुकलात तुम्ही. तेव्हा आता जोपर्यंत आमच्या हत्येचा बदला आम्ही घेत नाही तोपर्यंत मृत्यूची ही साखळी अशीच चालू राहील. जो जो आम्हाला भेटेल, आमच्यामध्ये येईल, त्याचा अंत निश्चित आहे. त्या केदारने दारू पिऊन रफ ड्रायव्हिंग केली आणि बळी मात्र आमचा गेला. आता त्या केदारच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय आम्ही शांत होणार नाही. आमची काय चुकी होती? डिलिव्हरीसाठी माझ्या बायकोला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये चाललो होतो, पण त्या ॲक्सिडेंटमुळे आमच्याबरोबर तिच्या पोटातलं बाळही गेलं. तेव्हा आता हा खेळ केदारबरोबरच संपेल. आणि मग त्या आकृत्या अचानक दिसेनाशा झाल्या. इन्स्पेक्टर जाधवांचा बीपी वाढला. त्यांना दरदरून घाम फुटला. कसे बसे ते बाहेर येऊ शकले. त्यांना धाप लागली. त्यांनी स्वतःला सावरलं. कसे बसे चालत ते पुढे आले तेव्हा भोसलेंनी विचारलं, इज एव्हरीथिंग नॉर्मल सर? इन्स्पेक्टर भोसलेंनी विचारलं, इज एव्हरीथिंग नॉर्मल सर? इन्स्पेक्टर जाधवांनी येस असं सांगितलं आणि गाडी सरळ पोलीस स्टेशनवर घ्या असं म्हटलं. आत्ता काही क्षणांपूर्वी त्यांनी जे ऐकलं होतं, पाहिलं होतं त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. 10 महिन्यांपूर्वी या जागेवर अशाच एका दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. गाडीने जाणाऱ्या त्या दाम्पत्याला एका तरुणाने स्वतःच्या मोठ्या गाडीने धडक दिली होती. त्या दाम्पत्याची गाडी समोरच्या कठड्यावर जोरात आदळली. डोकं फुटून त्या दोघांचा मृत्यू झाला. ज्या माणसाचा अपघात झाला आणि मृत्यू झाला त्याने अल्कोहोल घेतलं होतं म्हणून त्याचा कंट्रोल गेला अशी सबब सांगून ती केस कशी बशी रफादफा केली होती आणि तेव्हा कुठे केदार वाचला होता. पण ते मृत जोडपं मात्र अजूनही अतृप्त राहिलं होतं आणि म्हणूनच त्या जागेवर एवढ्या सगळ्या केसेस घडल्या होत्या.
त्यांना आता काहीही झालं तरी केदारचा बळी हवा होता. केदारचा बळी घेईपर्यंत तिथून रात्री अपरात्री जाणाऱ्या प्रत्येकालाच ते संपवणार होते. इन्स्पेक्टर जाधवांना काहीही सुचत नव्हतं. अचानक बसलेल्या धक्क्यामुळे त्यांची तब्येत एकदम खालावली. मगाशी अचानक वाढलेला BP एकदमच खाली आला. त्यांना चक्कर येऊ लागली. तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. योग्य ते उपचार झाले तेव्हा कुठे त्यांना बरं वाटलं. त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा साधारण रात्रीचे 10-10:30 वाजले असतील. त्यांनी डोळे किलकिले करून पाहिलं. बाजूला त्यांची बायकोच बसली होती. अहो, अचानक काय झालं? अगदी घाबरवून टाकलंत मला. त्यात आज मी घरी एकटीच होते. त्यांच्या डोक्यावर हात ठेवत त्यांच्या मिसेस म्हणाल्या, मी ठीक आहे आता, पण तू एकटी इथे का थांबलीस? केदार कुठे आपला? त्यांनी विचारलं. अहो, आज तो फील्ड ट्रिपसाठी वराडवाडीवरून पुढे बुद्रुकवाडीला गेला आहे. आज रात्री परत निघणार होता. कदाचित निघालाही असेल. 1-1.5 तासात पोहोचेल. बुद्रुकवाडी, वराडवाडी आणि मध्ये माळनाका. बुद्रुकवाडी, वराडवाडी आणि मध्ये माळनाका. इन्स्पेक्टर जयसिंग जाधवांचा श्वास पुन्हा एकदा वाढला. त्या अस्पष्ट आकृतीचे शेवटचे शब्द त्यांना आठवले. आमचं बाळ गेल्याचं दुःख आम्ही भोगलं, ते तुम्हीसुद्धा भोगायला हवं. आणि म्हणूनच तर कदाचित त्यांनी इन्स्पेक्टर जाधवांना त्या क्षणी त्या बैठ्या घरातून जिवंत सोडलं होतं. मुलाला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न जाधवांना करायचा होता. पण क्षणार्धात त्यांच्या मनात विचार आला, देव न करो, प्रयत्न करायच्या आधीच कोणती तरी वाईट बातमी आली तर? आणि तेवढ्यातच शेजारी पडलेला त्यांचा फोन भेसूरपणे खणाणला.